महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। परभणी शहरातील पीडीसीसी बँकमध्ये जवळजवळ 15,000 लाभार्थी आहेत। त्या अनुदानासाठी मोठ्या प्रमाणावर लाभार्थी येतात, परंतु या संबंधित बँकेत कोणत्या प्रकारची सोय नाही। लाभार्थ्यांना पायरी चढून आत या म्हणतात। ऑनलाईन फोटोसाठी पायरीवर चढताना काही श्रावणबाळ दिव्यांग पायरीवरून पडतात। या बँकमधील निराधार लाभार्थी यांच्यासाठी सुलभ शौचालय व पिण्याच्या पाण्याची सोय करून या ऑनलाईन फोटो काढण्याची सुविधा बाहेर बसवण्यात यावी व नाव पुकारण्यासाठी माईक बसवून येथे 2 काउंटर ठेवण्यात यावे। सर्वात मुख्य मागणी बँकेत जे एजंट मार्फत कर्मचारी व्यवहार करतात ते व्यवहार बंद करून त्यांना बँकेत प्रवेश बंद असावा, अशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते। परंतु परभणी शहरातील मध्यवर्ती बँकेतील मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश कुरुंदकर यांनी या निवेदनाची दखल घेत मध्यवर्ती बँकेसमोर दिव्यांग बांधवांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, पाणपोई करण्यात आली, तसेच ऑनलाईन फोटो काढण्याची सुविधा सुद्धा बाहेर करण्यात आली। मध्यवर्ती बँकेतील कर्मचाऱ्यांच्या वतीने या दिव्यांग बांधवांचा सत्कार सुद्धा करण्यात आला। यावेळी सत्यम दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमारे, शाखा व्यवस्थापक राम चौखट, निराधार विभाग रोखपाल भारत पवार, कारकून मुक्ती देशमुख, गयाबाई हिंगे, अमोल पांगरकर, नितीन कदम, प्रकाश वावळे, शुभम कदम, सत्यम दिव्यांग संघटनेचे रामराज कांगणे, संतोष जोंधळे, जलील पठाण, सय्यद मोबिन, शैलेश नवघरे, रामेश खंडागळे, गजानन दुधारे, सुरेश पाचपुंजे, अहमद खान, अभिनंदन गुळवे, एजाज खान, सुरेश वावळे व इतर कर्मचारी उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, परभणी। डिसेंबर रोजी दिव्यांग दिनी दिव्यांग आपलं सत्यम दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमारे यांनी कलेक्टर ऑफिसमध्ये बाथरूम, आपलं संडास बाथरूम आणि हे थमची मशीन बाहेर बसवा आणि पिण्याचे पाणी हे बँकेकडे मागणी केली होती। त्यांची आज पूर्ण जे मागण्या आहेत ते आमच्या बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुरुंदकर साहेब यांनी पूर्ण केल्या व त्याकरता त्यांना ही थंब मशीन बाहेर बसून त्यांच्या हाताने पूजन करून पाण्याची पाणपोई सुरू करण्यात आली आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे आमच्या काही मागण्या मांडल्या होत्या। त्या मागण्याची कुरुंदकर साहेबांनी, MD साहेबांनी दखल घेऊन इथं पाण्याचा जार आणि शौचालयाची व्यवस्था करून देऊन इथं जे थंबची मशीन होती ते मधामध्ये असल्यामुळं आमच्या दिव्यांगांना आणि वयोवृद्धांना याची अडचण होत होती। त्याचा आम्ही मागणी केल्यामुळं साहेबांनी त्याची तात्काळ दखल घेऊन ही मशीन बाहेर आणून आमची अडचण दूर केली। त्याबद्दल आम्ही बँकेचे शतश आभारी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।